जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी चाललो आहे आता घरी। तर आहे सध्या भुसावळमध्ये। तर भुसावळमधून 8:30 वाजता बस आहे तुळजापूरला। तर तुळजापूरवरून पुढे जायचं आहे। तर चला प्रवास सुरुवात करू सकाळच्या 8 वाजता। समोर बघू शकता भुसावळ जंक्शनच्या साईडला ST बस स्टँड आहे, ते तर जाऊया। गाइस हे बघू शकता भुसावळचं जंक्शन आणि आज 26 जानेवारी आहे। तर झेंडा बघा कसा फडकतोय तो। आज सकाळी फडकतोय, सकाळचे 8 वाजले ते एक नंबर झेंडा फडकतोय। सो गाइस ही बस लागलेली आहे, ही कुर्डुवाडीपर्यंत जाते, पण मी बार्शीतनं सोलापूरला पुढे जाणार आहे। बघू शकता ही बस होती, मला माहीत होतं, पण ही बस डायरेक्ट ह्याला जात नव्हती सोलापूरला। तर बघूया कुर्डुवाडी नाही तर बार्शीपर्यंत जावं, तिथून पुढं सोलापूरला जाऊया। सो गाइस बसचं टायमिंग 7:30 होतं आणि 8ला बस निघालेली आहे। तर बघूया किती वाजता पोहोचते। कंडक्टरला विचारलं तर काय सांगितलं नाही किती वाजता पोहोचू शकते काय। तर पुढे बघूया, कुठे तर बस चेंज करूया, सोलापूरची बस पकडून सोलापूरला जाऊया। सोलापूरमधून कसं तर करून जवळपास आपल्या गाव गाठायचं आहे। आज खूप दिवस झाले, 7-8 दिवस तर झालेच, ते कधी निघलो मलाच आठवत नाही। तर बघूया। मित्रांनो, भुसावळ हे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला तर माहीतच आहे जळगाव हे केळीसाठी सुप्रसिद्ध आहे। तर जगभरात जळगावची केळी फेमस आहे। तर इथून आम्हाला जायचं आहे आमच्या गावाला आणि 564 किलोमीटर अंतर कापायचं आहे। तर बघूया किती वेळात आपण पोहोचतो। सो गाइस टाइम झाला आहे 8:56। तर बस येऊन पोहोचले जामनेर बस स्थानकला। बघू शकता जामनेरचं बस स्थानक आहे, तर जिल्हा जळगावमध्ये येतं। सो गाइस इथे बस आली होती मामाजी का राजस्थानी धाबा, 9:45ला आलती। तर 15 मिनिटांनी बस निघते, 10:09 झालेले आहे। तर इथे नाश्त्यासाठी बस एक थांबते 15-20 मिनटं। तर चला इथून निघूया। बघू शकता इकडे शिवशाहीची बस आहे। तर इथे खूप भारी पोहे पण मिळतात, खूप भारी नाश्ता मिळतो, पण थोडासा महाग आहे, एक 10 रुपये महाग आहे, खूप काय नाही। तर बघू शकता इथे एक बस थांबते। तर मी मित्रांनो सध्या अजिंठा जवळ येते। तर हा डोंगर दिसतो ना, डोंगराच्या पलीकडे अजिंठाच्या लेण्या आहेत। तर भुसावळपासून 1 तासात तुम्हाला यायला लेण्यावरती बस भेटते। तर तिथून तुम्ही लेण्याद्रीला जाऊ शकता। एक नंबर आहे, मी पण एकदा गेलेलो, पण आता जात नाही। आता परत कधी तर आलो तर तुम्हाला टूर गाईड देऊन देईल। भुसावळपासून तुम्हाला बस भेटतात, भरपूर बस आहेत। सो गाइस टाइम वाजलेला 11:09 आणि सिल्लोडच्या बसस्टँडवरती बस येऊन पोचलेला आहे। बघू शकता इथे स्पेशल छत्रपती संभाजीनगरचा एक सो गाइस टाइम झालेला आहे 11:36 आणि बस पोचले भोकरदन येते। तर अजून इथून मला जायचं आहे बार्शीला। बार्शी 276 किलोमीटर आहे। तर बघू शकता 5 तास 8 मिनटं मला लागणार आहे त्यातून एवढा प्रवास करून पुढे बार्शीतून सोलापूर आणि सोलापूरवरून मोठगीला जायचं आहे। तर चला बघूया किती वाजेपर्यंत पोहोचू आपण। सो गाइस टाइम झाला आहे 12:07 आणि गाडी पोचले राजूरमध्ये। तर मला काय वाटत नाही आहे मी पुढं सोलापूरला जाईन। तर 12 वाजले तिथं सोलापूरमध्ये 2ला मला लातूरची गाडी आहे, तर पोचायचं आहे। बघूया काय काय होतं ते। तर राजूरचं बसस्टँड आहे, बघू शकता फिनिशिंग चांगले कॉन्क्रीटचं आहे। तर घाण होणार नाही, पावसाळ्यात राड होणार नाही, एकदम मस्त बसस्टँड आहे।
शेती केलेली आहे, कारण धूळ वगैरे कीटक पडतात, वरून रोग पडतो, स्प्रे कमी मारावं यासाठी आतून शेती केलेलं आहे, वरून कापड पेपर घातलेला आहे. तर ती खूप साऱ्या नर्सऱ्यांना आतमध्ये शेती केली गेलेली आहे. सो गाइस टाइम 1 वाजला आणि बस पोचले जालना येथे. तर 1-1.5 तास टायमिंग आहे माझे सोलापूर पोचण्यासाठी. बघूया काय काय होतं. सो गाईज बस आलेली आहे गेवराई बस स्थानकवरती. बघू शकता मोठं बस स्थानक आहे. तर 2:42 टायमिंग झालेलं आहे आणि मी घेतलेलो आहे वडापाव. तर गावाला जायला खूप उशीर आहे अजून. इथून गाव 5 तास दाखवतं, तर 300 किलोमीटर आहे. तर आता 100 किलोमीटर आलेलो आहोत फक्त. तर बघूया पुढे प्रवास कसा आहे. सो गाईज टायमिंग झाले आहे 3:20 आणि इथं गाडी पोचले बीडमध्ये. बघू शकता समोर बीडचं बसस्टँड आहे आणि गाडी ट्रॅफिकमुळं बाहेरच थांबली. आता गाडी आतमध्ये जाईल. तर मी इथूनच सोलापूरला बस आहे का बघतो आणि इथूनच सोलापूरला जातो. मला काय वाटत नाही मी गावाला पोचल, सोलापूरला मुक्काम पडेल असं वाटते. तर बघूया.
बस आले मांजरसुंबा बस स्थानकावरती. तर टाईम झालेला आहे 4:07. आता अजून एक 15-20 मिनटं थांबणार आहे. तर अजून बारशी येणार आहे. तर मित्रांनो, फायनली मी सोलापूरमध्ये येऊन पोचलेलो आहे. 8 वाजता बस सोडली आणि आता सध्या 8:45 वाजले. तर मी हॉटेलवरती जाऊन लॉज म्हणजे रूम घेतलेलो आहे. कॉटेज 200 रुपये म्हणजे कॉटेज भेटतं. भुसावळमध्ये जसं कॉटेज होतं तसंच कॉटेज इथं भेटलं आहे. खूप सारे कॉटेज लॉजेस आहेत. त्याला 500 रुपयामध्ये रूम भेटते आणि 200 रुपयामध्ये कॉटेज भेटून जातात. समोर बघू शकता हे सोलापूरचं मध्यवर्ती बस स्थानक आहे. तर इथं खूप सारी गर्दी आहे. म्हणजे इथून खूप सारीकडे मुंबई, पुणे, नागपूर गाड्या जातात. भुसावळला गाडी नाही, इथून तुळजापूरला गाडी येते. ती गाडी चुकवतो. त्या गाडीने आला असता तर मी बरोबर भेटला असतो, मला गाडी भेटली असती. परंतु त्या गाडी न येता मी बार्शीच्या, पंढरपूरच्या, कुर्डुवाडीच्या गाडीने आलो. तर ती गाडी लेट केली. तर बघूया आता हा व्लॉग मी इथेच संपवतो. व्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची जर्नी कंटिन्यू करा.